पुढच्या 24 तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात अत्यंत खराब हवामानाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे। ऑरेंज अलर्ट असल्याने जोरदार पाऊस, वादळ सदृश परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे मच्छीमारांनी खबरदारी घ्यावी असा इशारा सुद्धा देण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाकडून या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर 24 आणि 25 मे कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे। आज रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। काल दिवसभर ढगाळ वातावरणानंतर संध्याकाळपासूनच रायगडमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत। आजही ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू आहे। दरम्यान 24 आणि 25 मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। रत्नागिरीमधल्या पोमेंडी खुर्द या ठिकाणी अवकाळी पावसामुळे 5 झोपड्यांवरती संरक्षक भिंत कोसळली आहे। या दुर्घटनेमध्ये 3 जण गंभीर जखमी झालेत। आशा राठोड, रोहन जाधव आणि मोहन राठोड अशी जखमींची नावे आहेत। जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। सिंधुदुर्गची पूर्व संदीप गावडे हिने दमण दीव या ठिकाणी सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे। महाराष्ट्राचा झेंडा पुन्हा एकदा अभिमानाने फडकवलाय। 5 किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेमध्ये 1 तास 13 मिनिटात अंतर पार करत दुसरा क्रमांक मिळवून सिल्वर मेडल तिने पटकावलाय।